नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एका नवीन ठिकाणी चाललो आहे. नरे गावातील झील चौकामध्ये भरणारा एक छोटासा मिनी बाजार आहे. त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे. तर बघा इथं आता आपण बाजाराच्या दिशेने चाललेलो आहे. झील चौकाच्या रोडने आपण आता चाललेलो आहे. तर इथं जवळच इथं बघा छान असा इथं बाजार भरतो, तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर एक माझ्या घरापासून एक 15-20 मिनिटावरच बघा हे झील चौक लागतो. तर त्या ठिकाणी इथं आपण आज आलेलो आहे. तर इथं बघू शकता दुकानं लागायलाच लागलेली आहेत. छान असा इथं बाजार भरतो. तर आपण आज हा बाजार कसा आहे तो पाहणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही. तर सर्वात आधी आपण कपड्यांच्या दुकानापासून सुरुवात करूया. तर लहान मुलांसाठी बघा इथं कपडे आहेत. तर 100ला काही घ्या तुम्ही, 100ला कुठल्याही 3 गोष्टी इथं मिळू शकतात. बनेन घ्या, चड्डी घ्या, छोटे टी शर्ट घ्या, मुलींच्या बघा छान अशा हाफ पॅन्ट वगैरे सगळं काही इथं 100ला 3. कुठली पण वस्तू घेतली तरी 100ला 3 आहेत. तर इथं बघा छान अशा आपण इथं 3 बनेन बाळासाठी घेतलेले आहेत. तर इथं बघू शकता अगदी 1.5 ते 2 वर्षापासून त्याच्या पुढचे बघा इथं साईजचे छान असे इथं कपडे मिळू शकतायत आपल्याला. तर मस्त असं हे दुकान बघा इथे लावलेलं आहे. तिथं आपण पहिल्यांदी हे आपण बघून घेतलं. त्यानंतर बघा आता त्याच्या शेजारी इथं टी शर्ट आहेत. अगदी कुठलाही टी शर्ट तुम्ही इथे घेऊ शकता. 200 रुपयाला एक टी शर्ट आहे. छान असे कलर आहेत. अगदी रोजच्या वापरामध्ये मोठ्या माणसांसाठी घालण्यासाठी छान हे टी शर्ट आहेत. मुलांसाठी पण छान आहेत. तर इथं बघू शकता सर्व टी शर्ट हे मोठ्या साईजचे आहेत. कुठलाही घ्या तुम्ही, कुठलाही कलर घ्या. फक्त 200 रुपयाला इथं हा टी शर्ट इथं मिळू शकतो. त्यानंतर बघा आता शिवजयंतीच्या दिवशी मी आलेली आहे. तर छान असे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे पण इथं होते. तर इथं बघा अगदी 50 रुपयापासून ते जवळजवळ 1500 रुपयापर्यंत छान अशा बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं मूर्त्या बघा विकायला होत्या. तर आपण इथं सर्व मूर्त्या पाहिल्यात. खूप छान अशा मूर्त्या होत्या, रेखीव होत्या, रुबाबदार होत्या शिवाय. तर इथं बघू शकता तुम्ही. तर अगदी लहान मोठ्या साईजच्या मस्त अशा बसलेल्या किंवा उभ्या अशा छान ह्या मूर्त्या होत्या. तर ह्या आम्ही बघून घेतल्या. तर इथं बघू शकता ही सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तर हिची किंमत बघा 1500 रुपये. त्यानंतर इथं इथं जर खाली जर पाहिलं तर ह्याच्या 500, 550, 800 किंवा सगळ्यात छोटी पाहिली तर 50 रुपये. तर अशा छान अशा बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या आहेत. कारण की आज शिवजयंती आहे, त्यामुळं भरपूर अशा बघा इथं घेण्यासाठी लोक पण आलेली आहेत. त्यानंतर आता इथं पुढं बघूया आपण. तर इथं बघू शकता तुम्ही. इथं कानातले आहेत, गळ्यातले आहेत. तर 50-50 रुपयाला, 100 रुपयाला छान असे शॉर्ट बघा मंगळसूत्र सुंदर असे होते. तर इथं बघू शकता तुम्ही. फक्त इथं 50 रुपये ते 100 रुपयापर्यंत छान इथं गळ्यातले होते. अगदी साकड्यांमधले, काळ्या मण्यांमधले. त्यानंतर इथं बघा कानातले सुद्धा आहेत. कानातले पण बघा 50 रुपयापर्यंत छान असे कानातले होते. मुलींसाठी, मोठ्या महिलांसाठी. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही 30 रुपयापर्यंत पण होते. तेही आपण इथं सर्व बघितले. छान असे इथं डिझाईन मी पाहिल्या. त्यानंतर आता आपण पुढं बघूया काय. तर पुढं बघा पुन्हा एकदा इथं कपड्याचं दुकान लागलेलं आहे. तर इथं सुद्धा बघा लेडीजसाठी वगैरे मुलांसाठी छान अशी इथं कपडे आहेत. जास्त महाग नाही आहे. 100 रुपयाला 3 अशा ह्या कुठलेही कपडे घ्या. त्यानंतर बघा इथं आता बाजारामध्ये ताजं ताजं हे फणस आहे. अगदी हा घरचा कोबी यांचा बघा. तर हा कोबीचा गड्डा बघा 30 ते 40 रुपयाला एकदम फ्रेश असा कोबी. फणस पण होतं इथं भाजीचं. तर फणसाची किंमत 70 रुपये होती. मक्याचं कणीस होतं. त्यानंतर बघा शेवग्याच्या ताज्या ताज्या शेंगा, गवती चहा, पालक, लाल माठ वगैरे सगळं इथं बघा घरचं आहे ह्या बाईकडे. तर इथंही आपण पाहिलं. त्यानंतर केळी बघितली. तर केळी बघा 60 ते 50 रुपये डझन केळी होती. त्यानंतर बघा इकडे घेवारे बसतात. या घेवाऱ्यांच्या भाज्या इथं आपण बघूया आता. तर इथं बघा 30ला अर्धा किलो असे इथं टोमॅटो होते. त्यानंतर बघू आता इथं फळं पण होती ह्या बाजारामध्ये. तर छान अशी फळं पण आहेत. कलिंगडाचा सीझन आहे तर कुठलंही कलिंगड तुम्ही घेऊ शकता. 50 रुपयाला कुठलंही कलिंगड इथं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इथं द्राक्ष वगैरे बघा 50 ते 60 रुपये पावशेर द्राक्ष होती. त्यानंतर पुन्हा इकडं बघा सुंदर अशा ह्या भाज्या आहेत. तर भरपूर अशा भाज्या 20 रुपये पावशेर वांगी आहेत. 30चे अर्धा किलो इथं टोमॅटो आहेत.
काकडी आहे 40 रुपयाची अर्धा किलो. तर ह्या पण आपण बघून घेतल्या. त्यानंतर आता पुढे आता बघूया आपण. तर पुढं आल्यावर बघा इथं कांदे बटाटे आहेत. तर बटाटे 100चे 5 किलो आहेत. कांदे पण बघा इथं 100चे 5 किलो आहेत. त्यानंतर इकडं कोथिंबीर, बीट वगैरे सर्व काही ह्या बाजारात मिळू शकते. तर भरपूर अशा भाज्या योग्य भावामध्ये. फक्त इथं शेतकरी कमी आहेत आणि घेवाऱ्यांच्या भाज्या जास्त आहेत, ज्या मार्केटच्या असतात त्या. ते छान इथं बाजार आहे. हा नवीनच हा बाजार चालू झालेला आहे. मी पण इथं पहिल्यांदाच आले. तर छान असा बाजार बघा इथं जवळच आहे. म्हणजे जे काही नाऱ्यात राहतात त्यांच्यासाठी हा बाजार म्हणजे जवळपास छान आहे असा. तर इथं आपण आज बघतोय बाजारात काय काय आहे. तर इथं बघू शकता तुम्ही. तर सर्व काही बघा इथं भाज्या आपल्याला मिळू शकतायत. त्यानंतर आता इथं बघा आता कांदे, बटाटे, टोमॅटो पुन्हा एकदा इथं दुकान लागलेले आहे. फ्लावर आहे, वांगी आहेत 20 रुपये पावशर, काकडी आहे 30 रुपयाची अर्धा किलो, ती 40 रुपये अर्धा किलो अशी इथं काकडी होती, ती आपण पाहिलेली आहे. तर भरपूर अशी ह्या बाजारात पण गर्दी होती. हा बाजार रात्रीनंतर 9च्या नंतर भरपूर असा भरला जातो. तर इथं बघा 60 रुपये पावशर इथं हे आवळे आहेत, मोठे जे आवळे असतात ते. त्यानंतर लाल भोपळा 20 रुपये पावशर, गाजर आहेत 20 रुपये पावशर. तर अशा पद्धतीने सर्व भाज्या पाहिल्या. आता इकडे पालेभाज्या आहे बघा, कुठली गड्डी घ्या तुम्ही 20 रुपयाला आहे. शेपू आहे, पालक आहे, मेथी आहे, कोथिंबीर आहे. त्यानंतर जीन्स पण बघा इथं विकायला आहेत. तर छान अशा जीन्स आहे 500 रुपयापर्यंत ह्याची किंमत आहे. त्यानंतर पुढे बघा पुन्हा एकदा आता पालेभाजींचं दुकान लागलेलं आहे. 20 ते 25 रुपयापर्यंत छान अशा इथं पालेभाज्या आहेत. कोबी पण आहे बघा छान असा ताजा. फ्लावर आहे, भेंडी 20 रुपये पावशर आहे. चवळी आहे बघा 20 रुपये पावशर. भरताचं वांग आहे 20 रुपये पावशर. तर जवळजवळ आता हा बाजार बघा आता आपला होत आलेला आहे. तर सर्व बाजार आपला फिरून झालेला आहे. त्यानंतर आता बाहेरच्या साईडने पण दुकान आहे, तिथं आपण बघूया. तर जे रोडच्या कडेला पण इकडे दुकानं लागतात ती पण आपण थोडी बघून घेतली. तर इथं बघू शकता आजचा जर हा तुम्हाला झील चौकातील भाजी बाजार आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.